नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय राजघटनेतील उपराष्ट्रपती पद आणि त्यावरील आयोगाचे विचारलेले प्रश्न अगोदर आपण उपराष्ट्रपती पदाचे सर्व कलमे अभ्यासूया आणि त्यावर आयोग कसे प्रश्न विचारतो हे सुद्धा अभ्यासूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। भारतीय उपराष्ट्रपतीचे पद हे आपण USA म्हणजेच अमेरिकेच्या संविधानावरून घेतलेले आहे। यांना उपराष्ट्रपती म्हणून कुठलंही कार्य नसतं, तर ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि राज्यसभेचे सभापती म्हणूनच कार्य पाहत असतात। आणि जे काही राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे सभापती असतात त्यांना पीठासीन अधिकारी म्हटलं जातं। ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा। मग उपराष्ट्रपतीचं आपल्या भारतीय संविधानात कुठलं कलम आहे, तर कलम 63 हे भारतीय उपराष्ट्रपती पदाची तरतूद करतं, ज्यामध्ये सांगितले की भारताला एक उपराष्ट्रपती असतील। त्यानंतर कलम 64 हे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती। उपराष्ट्रपती हे उपराष्ट्रपती म्हणून ज्या दिवशी शपथ घेतात त्याच दिवशी ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष बनतात किंवा पदसिद्ध सभापती बनतात। मग त्यांचा आपल्या ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये क्रमांक कोणता असतो, तर त्यांचा दुसरा क्रमांक असतो, तोही राष्ट्रपती नंतर। मग आपल्याला जर परीक्षेत असा प्रश्न विचारला की राज्यसभेच्या सभापतीचं ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये कोणता क्रमांक असतो, तर तो दुसरा, आणि उपराष्ट्रपतीचा दुसरा, कारण उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असतात म्हणून। यानंतर कलम 65। आता कलम 65 अंतर्गत जेव्हा राष्ट्रपती अनुपस्थित राहतात किंवा राष्ट्रपतीचा एखाद्या वेळा मृत्यू होऊ शकतो, राष्ट्रपती राजीनामा देऊ शकतात, अशा वेळा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचे कार्यवाहू राष्ट्रपती म्हणून कार्य पाहत असतात। पण त्याला सुद्धा एक मर्यादा आहे, ज्यामध्ये उपराष्ट्रपती हे जास्तीत जास्त 6 महिने एवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपतीचे कार्य करू शकतात, कारण 6 महिन्याच्या आत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेण्याची अट आपल्या संविधानाने बंधनकारक केलेली आहे म्हणून। यानंतर कलम 66। आता कलम 66 मध्ये काय आहे, तर उपराष्ट्रपतीची निवडणूक व पात्रता। मग आपल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतात, तर संसदेतील सर्व सदस्य, हो बरोबर, लोकसभा आणि राज्यसभेतील निर्वाचित तसेच नामनिर्देशित म्हणजेच निवडून आलेले आणि नॉमिनेटेड सदस्य हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात। मग आपण असं सुद्धा म्हणू शकतो किंवा परीक्षेत आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रपतीच्या महाभियोगात जे लोक भाग घेतात तेच लोक उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात। तर हे वाक्य एकदम बरोबर असेल, कारण आपल्याला असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। यानंतर आता पात्रता आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो भारतीय नागरिक असायला पाहिजे। दुसरं म्हणजे त्यांचे वय 35 वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे। आता तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, इथं आपल्याला आयोग कन्फ्यूज करतो, ते म्हणजे जो कोणी सदस्य आहे उपराष्ट्रपती पदासाठी, तो सदस्य हा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र पाहिजे। कुठला? राज्यसभेचा। राष्ट्रपतीच्या बाबतीत हे कसं आहे, तर राष्ट्रपती हे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र पाहिजे, पण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र पाहिजे। त्याचबरोबर त्यांनी कोणतेही लाभाचे पद स्वीकारले नाही पाहिजे आणि त्यांच्या सदस्यत्वाला 20 जणांनी अनुमोदन आणि 20 जणांनी त्यांचा उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 20 मतदारांनी पाठिंबा दिला पाहिजे। यानंतर कलम 67। आता या कलम 67 मध्ये काय आहे, तर उपराष्ट्रपती
ला पदावरून दूर करण्यासाठीच्या काय म्हणजे पायऱ्या आहेत हे सांगितलेलं आहे. तर संविधानात उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणतेही कारण सांगितलेलं नाही स्पष्ट. दुसरं आहे, जर उपराष्ट्रपतीला किंवा राज्यसभा अध्यक्षाला पदावरून दूर करायचं असेल तर सर्वप्रथम फक्त आणि फक्त राज्यसभेतच असा काय म्हणतात ठराव मांडला पाहिजे आणि हा ठराव प्रभावी बहुमत म्हणजे काय, तर आपल्या जर राज्यसभा 250 जागा असतील तर त्यापैकी 10 जागा समजा काही कारणास्तव रिक्त झालेल्या आहेत, पक्षांतरबंदी म्हणा, कोणाने राजीनामा दिला आहे तर कुणी आजारी आहे वगैरे, या कारणासाठी रिक्त आहेत. तर मग आता किती झाल्या आपल्याकडे जागा, तर 240 झाल्या. 240 भागिले 2 + 1 म्हणजे 121 जागा. या 121 जणांनी जर मतदान केलं तर ते काय होईल, तर प्रभावी बहुमत होईल. त्याचबरोबर दुसरी पायरी म्हणजे राज्यसभा हा ठराव मंजूर झाला की लोकसभेमध्ये हा ठराव साध्या बहुमताने पारित करावा लागत असतो. यानंतर कलम 68 ज्यामध्ये उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास किंवा त्यांचा कार्यकाळ काय याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. जर त्या अगोदर स्वतःहून राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला किंवा त्यांना पदावरून दूर केलं तर आपल्याला जर दुसरा उपराष्ट्रपती नेमायचा असेल तर त्यांचा जो कार्यकाळ उरलेला असतो तो कार्यकाळ समाप्त झाल्याच्या नंतरच उपराष्ट्रपती नेमला जातो. पण राष्ट्रपतीच्या बाबतीत असं नाही, कारण राष्ट्रपतीत 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात, म्हणजेच घ्याव्याच लागतात. उपराष्ट्रपती पदाबद्दल ही एक वेगळी माहिती आहे. यानंतर उपराष्ट्रपती यांना शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती देत असतात किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला व्यक्ती देतो. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती पदाचं काही वेतन किंवा भत्ता किंवा पगार भेटत नाही, तर त्यांना राज्यसभेचे सभापती म्हणून वेतन, भत्ता, पगार भेटत असतो. त्याचबरोबर आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. यानंतर आपण आता उपराष्ट्रपती पदावर आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, भारतातील उपराष्ट्रपती संदर्भात पुढील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ आहे, ते लोकसभेची निवडणूक लढविण्यास पात्र हवेत. आपण नोट्समध्ये आताच पाहिलं. ते राज्यसभेच्या निवडणूक लढविण्यास पात्र हवेत, म्हणजे अ चुकीचं आहे. ब आहे, त्यांची बंडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्याच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे केली जाते. नाही, हे पण चुकीचं आहे, कारण पहिले तर उपराष्ट्रपतीच्या सदस्याबद्दल किंवा बंडतर्फीबद्दल पहिला ठराव हा राज्यसभेत मांडला जातो. तिथे प्रभावी बहुमताने पास झाल्याच्या नंतर लोकसभेत मांडला जातो आणि तिथे साध्या बहुमताने तो पारित व्हावा लागतो. म्हणजे अ आणि ब तर डेफिनेट चूक आहेत. क आहे, ते कितीदाही पुनर्निवडणुकीस पात्र असतात. हे मात्र एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ आणि ब चुकीचे आहेत. यानंतर दुसरा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात डॅश डॅश यांचा समावेश होतो. आता आपल्याला माहिती आहे, संसद सदस्य सगळे निवडून आलेले नामनिर्देशित संसदेमध्ये कोण कोण येतं? लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, बरोबर. मग ही सर्वच्या सर्व सदस्य हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीस भाग घेतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 1 आणि 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या ज्या निवडणुकीमध्ये महाभियोगामध्ये जे लोक भाग घेतात तेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारताच्या उपराष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 आहे, तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. बरोबर, कारण पीठासीन अधिकारी
नसावा किंवा त्याच्याकडे कुठलंही लाभाचं पद नसावं, ही गोष्ट आहे. त्यामुळे हे वाक्य एकदम बरोबर आहे. दुसरं आहे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. आता पहिल्याच प्रश्नात मी हे सांगितलेलं आहे, त्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे. आणि तो भारतीय नागरिक असावा, एकदम बरोबर आहे. त्याचं वय किती असावं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1, 2, 3 एकदम बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या भारताच्या उपराष्ट्रपतीची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे? तर ते आहेत डॉक्टर एस राधाकृष्णन, एम हिदायतुल्ला आणि डॉक्टर एस डी शर्मा. आता एम हिदायतुल्ला हे सर्वोच्च न्यायालयाचे जेव्हा न्यायाधीश होते त्यावेळेस ते राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. ही गोष्टसुद्धा एम हिदायतुल्ला यांच्याबद्दल लक्षात ठेवायची. कारण ते जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे मुख्य न्यायाधीश होते त्यावेळेस, सरन्यायाधीश होते त्यावेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पद रिक्त झाल्यामुळं त्यांना राष्ट्रपती म्हणण्याचा मान मिळाला होता किंवा राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1, भारताच्या उपराष्ट्रपतीची बिनविरोध निवड झालेले एस डी शर्मा हे उपराष्ट्रपती होते, एस राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते, एम हिदायतुल्ला हे उपराष्ट्रपती होते. यानंतर प्रश्न क्रमांक 5, ज्या कालावधीत उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदासाठी कार्य करीत असेल त्या काळासाठी राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व विशेषाधिकार प्राप्त असतात उपराष्ट्रपतीला. एकदम बरोबर. उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल तेव्हा किंवा कार्यभार पाहत असेल तेव्हा राष्ट्रपतीप्रमाणे त्यांना समान वेतन, भत्ते, विशेष अधिकार मिळण्यास पात्र राहतील. हे दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर आहे. ज्यावेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचं कार्य सांभाळतात त्यावेळेस त्यांना राष्ट्रपतीला असणारे सर्व अधिकार भेटतात. त्याचबरोबर वेतन, भत्ते हे सुद्धा त्यांना राष्ट्रपतीचेच भेटत असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे किंवा खालीलपैकी कोणती जुळलेली नाही जोडी असं विचारलंय. कलम 64, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. एकदम बरोबर. कलम 66, उपराष्ट्रपतीची निवडणूक. एकदम बरोबर. जे कोणी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात ते कलम 66 मध्ये आहे. कलम 69, उपराष्ट्रपतीद्वारे घेण्यात येणारी शपथ. हे पण एकदम बरोबर आहे. त्यांना राष्ट्रपती शपथ देतात किंवा राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेला सदस्य त्यांना शपथ देत असतो उपराष्ट्रपतीला. पण कलम 61, उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ, हे मात्र चुकीचं आहे. कलम 61 मध्ये आपल्या राष्ट्रपतीचा महाभियोग आहे, त्यामुळं हे चुकीचं आहे. आणि आपल्याला प्रश्नात विचारले बरोबर जुळलेली नसलेली जोडी, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.